भारताच्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आणि मानाचा जो पुरस्कार मानला जातो साहित्य अकादमीचा, तो जळगावचे राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या पुस्तकासाठी जाहीर झालेला आहे. खरं म्हणजे ही संपूर्ण खानदेशवासियांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. नादोमहानोर असतील, भालचंद्र नेमाडे असतील, यांच्यानंतर आता या पंक्तीत बसण्याचा जो मान आहे तो राजू बाविस्कर यांना मिळालेला आहे. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी खुद्द राजू बाविस्कर सर आहेत. सर, सर्वप्रथम आपलं अभिनंदन. आणि धन्यवाद सर. काय सांगाल की पहिलंच लिखाण आणि थेट इतक्या दिग्गजांच्या पंक्तीत बसण्याचा मान आपल्याला मिळाला? आनंद आहेच, तो काही प्रश्न नाही. पण एवढी मोठी माणसं आहेत, मानवर दादा आहेत, नेमाडे दादा आहेत, तर असं काही नाही की आपण एक फक्त पहिलंच पुस्तक लिहिलं पण तो साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला याच्यासारखा आनंद दुसरा कोणता नाही. कारण की मला तर म्हणजे स्वप्नासारखं वाटत होतं खरं तर, जेव्हा मला कळलं की माझ्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार आहे. आनंद शब्दात व्यक्त करणार, इतका मोठा आनंद झाला खरं त्यावेळेस. आभाळा एवढं स्वप्न पूर्ण झाल्याचा भास होतोय. हो, खरंच आहे की मोठं स्वप्न, म्हणजे स्वप्नाने स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच आहे ते खरं तर. आणि मी म्हटलं की माझा एकतर आम्ही असे येणारे माणसं आहोत, म्हणजे माझा तरी प्रवास असा आहे की मला इतका मोठा आनंद सहन करण्याची काही सवय नाही खरं तर. एवढा मोठा आनंद आहे खरंच, इतका मोठा आनंद आहे. सर, गावगड्यातला माणूस जो कागदावर रंगीबिरंगी चित्र काढायचा, त्यानंतर तो त्याच कागदावर काळ्या निळ्या रेषा नावाचं एक पुस्तक लिहितो, कसा अनुभव होता? अनुभव म्हणजे मी जसं चित्रामध्ये अनुभवत होतो खरं तर, चित्र काढताना की मी चित्र काढून मोकळं व्हायचो. पण ते मोकळं व्हायचं म्हणजे काय, की मनातली मरगळ मोकळी व्हायची माझी, चित्रामध्ये ती उतरायची आणि मी मुक्त व्हायचो थोडासा, की अरे यार, मी जे बघितलेले दिसतं मला किंवा आधी बघितलेलं होतं ती मी आता मोकळं झालो काढून. आणि तसंच पद्धतीने मी लिहून, ती सहल होती आतली, दुःख होतं, दारिद्र्य आहे, खूप लोक आज पण आहेत मुळात. असं काही नाही की खूप गोड असं काही नसतं. आपण म्हणतो काळ बदलला वगैरे वगैरे, पण स्थिती मात्र ज्या ठिकाणची असते ना, त्या लोकांची ती तशीच जवळपास 19-20 होते, पण काही जास्त फारसा फरक पडत नाही. तर मला ते माझ्या अंगावर काटे यायचे, म्हणजे मला लिहिताना पण मी डिस्टर्ब पण व्हायचो कधी कधी. जसं मी चित्र काढताना डिस्टर्ब होतो कधी कधी, की चित्र काढताना मला ते आतून वेदना होतात कधी, म्हणजे होतातच. लिहिताना पण झाल्यात मला खरं तर. लिहिताना पण मी थांबून जायचो लिहिताना काही ठिकाणी. ते वेदनेची गोष्ट आहे. एकतर वेदनेची गोष्ट तुम्हाला बाहेर काढून मोकळं झालं की तेव्हा तुम्हाला शांतता वाटेल. तसं मला माध्यमं होती, चित्रातून मी व्यक्त झालो आणि नंतर लिखाणातून व्यक्त झालो. सर, खरं म्हणजे आपण जे जातीय व्यवस्थेचे चटके भोगले त्याचंच प्रतिबिंब कुठेतरी आपल्या या पुस्तकात दिसून येतं, काय सांगाल? हां, तसं आहे. त्या पुस्तकामध्ये तेवढं जर नीट वाचलं, त्या पुस्तकाला नीट जर कोणी वाचलं असं, त्याच्यात फिलॉसॉफी म्हणणार नाही मी, तत्वज्ञान आहे, की ज्याला कळेल त्याला कळेल की याचं त्या दुःख जरी मांडलं असेल तर जातीचे चटके किती आहेत हे पण समजेल वाचणाऱ्याला. आणि एक करुणा पण त्याच्यात दिसेल, की किती करुणेने ते दुःख मांडलेलं आहे किंवा आलेलं आहे समोर, लोकांच्या समोर. आणि ते माझ्या एकट्याचं दुःख नाही, ते समग्र समष्टीचं आहे, लक्षात घ्या. मी एकटा नाही असा, म्हणजे खूप मुलं आहेत असे, की ते आजही माझ्यासारखी मुलं जगत असतील, माहित नाही, त्या दारात बसून असतील, ते त्याच गोष्टी ऐकत असतील ते आज पण, की ते अमावस्या कशी मागायची, भाकरी कशा मागायच्या, किंवा डफोळं कसं वाजवायचं, बँड कसं वाजवायचे, हे शिकत असतील ते कदाचित. असं काही बदल नाही, लक्षात घ्या. म्हणजे खूप मोठं नाही, तेच असेल गावगाड्यात. आणि आजही दिसतं ते चित्र, की बँडमध्ये ते मुलं वाजवताना दिसतात किंवा डफळं वाजवताना दिसतात. आणि तसं घाम गाळणारा माणूस पण दिसतो शेतामध्ये, मजूर असलेला, की तो पण राबतोय, सेंटिंग काम करणारा दिसतो मला कधी कधी. खूप लोक असे आहेत की ते राबतायत बिचारी, आणि त्यांचं राबणं आहे ते. आणि ते मला राबणं सातत्याने जाणवतं. त्यांचं जे राबणं आहे ना, त्यांचे जे दुःख आहे ना, म्हणजे त्याला कारण असेल की मी ते माझं जन्माने मी भोगलेलं आहे खरं तर. आणि ते पण शिक्षणाने माणूस मोठा होतो, हे बाबासाहेबांची जी प्रेरणा आहे ना, ही तर खूप मोठी आहे. खरंच मोठी गोष्ट आहे की माणूस शिकला पाहिजे. शिकला तर माणूस काय करतो, काय होतो, हे मला जाणवतंय माझ्या ह्याच्यात,
की किती मोठी गोष्ट असते शिक्षण, किती मोठी गोष्ट आहे, किती मोठा मार्ग आहे हा. म्हणजे याच्यासारखा जगातला कोणताच मोठा मार्ग नाही. आणि म्हणून मला बाहेर येता आलं. शिक्षण नसतं तर कदाचित. हे जे आपण सांगितलं तर खरं म्हणजे हे आपलं दुःखच नव्हे, तर हे संपूर्ण समाजाचं दुःखाचं प्रतिबिंब आपण या ठिकाणी मांडलंय. मानलेलं आहे खरं हो, की सगळं ह्या भागातला परिसर असेल, ह्या भागातला निसर्ग असेल, ह्या भागातलं ठिकाणं असतील, ह्या भागातले प्रत्येक जो कष्ट करणारा व्यक्ती आहे, त्याचं ते पुस्तक आहे. त्याचं ती दुःख आहे. त्याच्यातले पात्र आहेत, की त्यांचं ते दुःख आहे. बाया असतील, काम करणाऱ्या भरपूर लोकं असतील असे, की जे आजही काम करतात. त्याच्या सगळ्यांचं दुःख मला वाटतं, की ते मी प्रतिनिधी म्हणून ते मांडलंय फक्त बस. मी माध्यम म्हणून ते मांडलेलं आहे. पण हे दिसतंय सगळीकडं आहे तेच मुळात. तर खरं म्हणजे आपण साहित्य म्हटलं की मानवी जीवनाला समृद्ध करणारं आपण ज्याला मानतो, मानतो. बरोबर. परंतु आताच्या काळात कुठेतरी साहित्यिक लिखाण जे आहे हं, ते त्यांचा शब्दसाठा असेल किंवा आपण ज्याला म्हणतो लिखाण शैली असेल, हं, हं. ही कुठेतरी आपण ज्याला म्हणतो की तिचा दर्जा कमी झालाय का, असं वाटतं का आपल्याला? हां, आपण जरी बघितलं आता आपले बहिणाई आहे, बहिणाबाई. बहिणाबाईंचं जर कविता वाचल्या तर बहिणाबाईंनी त्यांच्या कवितेमध्ये काय मांडलंय नेमकं? तर मनाचं तत्वज्ञान आहे मुळात. ते ती फिलॉसॉफी मला वाटतं की ती प्रत्येक कवितेमध्ये फिलॉसॉफी आहे आणि ते सोपं तत्वज्ञान आहे. पण इतकं मोठं अफाट आहे. तर असं काहीतरी यायला पाहिजे खरं तर. ते मूळ आहे खरंच आणि ते आपल्या भाषेत यायला पाहिजे. आपल्या मातीतलं आपण लिहिलं पाहिजे. आपण जिथं जगलोय, त्या मातीतलं जर आपण काहीतरी करत असाल, तर मग ते खरं तर तुमचं होत असतं ते. म्हणजे मी राहतो समजून घ्या जळगावमध्ये आणि मी पाश्चिमात्य लोक विचार करून मी लिहित असेल किंवा पाश्चिमात्य विचार करून मी चित्र काढत असेल, तर ते माझं नाही राहणार लक्षात. निश्चितच ते माझं नसेल. कारण की ते मी उसनवार कुठून तरी आणलेलं आहे ते. हं. माझ्याच मातीतलं मला पाहिजे, तर तुम्हाला तुमच्याच मातीतलं नीटपणे निवडून, नीट अभ्यास करून ते करावं लागेल ते आणि तेव्हा ते चांगलं होईल खरं तर. सर कुठेतरी आपण ज्याला म्हणतो की साहित्यिक फक्त कथा, आत्मचरित्र आपण ज्याला म्हणतो की याच्या पलीकडे समाजातील ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या चुकीच्या काही घडत असतील त्याच्यावरही साहित्यिक हा कटाक्ष टाकत असतो. परंतु कुठेतरी हा प्रकारही कमी झालाय. साहित्यिक आता समाजातील चुकीच्या गोष्टींवर, खरं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणणं, हे धाडस साहित्यिकांमध्ये कुठेतरी कमी झाल्याचं वाटतंय आपल्याला. अ, तसं तर भरपूर चांगली लिहिणारी पण आहेत, की ते लिहिता पण आहेत त्या पद्धतीने आणि ते प्रेझेंट पण होत आहेत, व्यक्त पण होत आहेत. पण वाटतं की प्रमाण कमी थोडंसं होतंय किंवा ते थेट लिहित आहेत, असं पण वाटतं कधी-कधी. थेट लिहिण्यापेक्षा म्हणजे आधी काय व्हायचं, की आधी खूप अभ्यासपूर्वक लिहिलं जायचं असं मला वाटतं आणि आता पण जे लिहित आहेत किंवा असं नाही, की लिहित नाही असं नाही आहेत. पण प्रमाण कमी आहे. तुम्ही म्हणता तसं, की प्रमाण कमी आहे, की नाही, त्या मला पद्धतीने मला थेट म्हणायचं की आपण ज्याला म्हणतो की राजव्यवस्थेला सवाल, राजव्यवस्थेला जाब हां. विचारण्याचं प्रमाण. हां, राजव्यवस्थेला जाब विचारण्याचा प्रश्न जो आहे, साहित्यामध्ये असतोच मुळात. साहित्यामध्ये येतो तो. तो त्या लेखकाच्या अंगाने येत असतो. त्याची पद्धत असते ती एक विचारण्याची, की तो त्याच्या साहित्यामध्ये तो विचारतो कसं आणि मग समोरचे जे वाचक आहेत किंवा रसिक आहेत, त्यांना ते कुठपर्यंत कळतंय हा पण प्रश्न असतो मुळात. की असं नाही होत, की कोणीतरी लिहिलं आणि ते सगळ्यांनाच कळेल असं नाही होत. हं. कारण की ती पद्धत असते ती एक व्यक्त होण्याची आणि ती व्यक्त होण्याची भाषा सगळ्यांना कळली. आता गोर्निका बघून घ्या ना तुम्ही पिकासोची. ती गोर्निका पिकासोची चित्र, ती गोर्निका ती युद्धाचं त्यांनी काढलेलं प्रतीक आहे ते. म्हणजे युद्धाचं आहे ते चित्र काढलेलं. युद्धानंतरचं. युद्ध झाल्यानंतर गोर्निका शहरावरती. त्याच्यानंतर त्याने तो अस्वस्थ झाला आणि त्याने काढलं ते चित्र. म्हणजे काय होतं, की तो कलावंत अस्वस्थ असतोच ना, पण त्याच्या भाषा इतरांना कळल्या पाहिजेत. हां, तर म्हणजे तो मांडतोच. सत्तेच्या विरोधात मांडतो तो. पण ती भाषा किती लोकांना कळते? ती भाषा वेगळी म्हणजे ती त्याच्या मनाने केलेली भाषा असते ती. खरं म्हणजे आपण जसं म्हणतो की साहित्य दर्जेदार असलं पाहिजे, तर त्याच प्रमाणात जो वाचक आहे त्याची इंटेलेक्च्युअल लेवल
त्या लेवलची पाहिजे, तरच ते साहित्य प्रगल्भ होईल किंवा साहित्य आपण ज्याला म्हणतो की समाजाला कळेल. हा ते आहे की तुमचं वाचन पण तितकंच महत्वाचं आहे. आणि मुळात मी असं म्हणेल की मी खूप लोक जे वाचतात माझे मित्र त्यांच्यापेक्षा मी खूप कमी वाचलेले आहे. खरं तर माझे खूप चांगले मित्र आहेत जे जेवढे साहित्यामधले ते त्यांचं अफाट वाचन आहे. त्या मानाने मी 2 विभागला गेलेलो माणूस आहे, एक चित्राकडे आणि साहित्याकडं. त्याच्यामुळे मी कमी वाचलेलं आहे. पण जे वाचलंय ते दर्जेदार माझे म्हणजे मी माझ्या प्रवासामध्ये मला चांगली मित्र भेटलीत आणि त्याच्यामुळे माझ्याकडे चांगली पुस्तकं आधी हाती आलीत. खरं तर म्हणजे मी पण बऱ्याच ठिकाणी म्हणतो की माझ्या हातात रद्दी पडली नाही. चांगली साहित्यातले मित्र असल्यामुळं माझ्या हातात चांगली पुस्तकं पडलीत आणि ती चांगली पुस्तकं वाचून की चांगलं काय असतं हे कळलं खरं तर. आणि चांगल्या माणसांची बेरीज पण करता आली त्यामुळं. सर, शेवटचा प्रश्न की आपण जसं सांगितलं की आपण आपल्या भोगलेल्या दुःख जे आहे, ज्या वेदना आहेत त्या पुस्तकात मांडल्या. आता जे नवीन साहित्यिक या क्षेत्रात येऊ बघतायत, लिखाण करू बघतायत, वाचन करतायत, त्यांना तुम्ही काय सांगाल की दर्जेदार साहित्य जर समाजासमोर ठेवायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे? दर्जेदार साहित्य जर लिहायचं असेल, आता दर्जेदार कशाला म्हणतात हे आधी कळलं पाहिजे खरं तर. आता दर्जेदार कशाला म्हणतात हे जर नाही कळलं तर तुम्हाला दर्जेदार काही वाचता पण येणार नाही. किंवा मला आता असं जर विचार केला मी मी जर माझ्या चित्रकलेतला मुलांना विद्यार्थ्यांना सांगितलं, कोणाला तरी समजा एखादा विद्यार्थी असेल किंवा कोणीतरी असेल की तो माझ्याकडे चित्रासाठी मार्गदर्शनाला आला आणि त्याला जर चित्राचा दर्जाच कळत नसेल, तो नुसतं चित्रच काढेल. तो त्याचं मूड नाही शोधणार. तो सृजनशीलता त्याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे आधी दर्जेदार वाचन तर असंच पाहिजे. आणि दर्जेदार वाचन असेल तरच तो काहीतरी म्हणजे त्याला दर्जेदार वाचन असेल तर दर्जेदार समज पण येईल ना. ती समज आल्याशिवाय तुमच्याकडनं चांगली कलाकृती निर्मिती होतच नाही कधीच. कारण की तुम्हाला आधी चांगल्या कलेकडे चांगल्या कलेचे जर बोट धरायचं असेल ना, तर तुम्हाला आधीच चांगली दर्जेदार गोष्ट तुमच्यापर्यंत यायला पाहिजे असते ती. त्या कलेसाठी जाण्यासाठी. तेव्हा तुम्ही बरोबर तिथं जातात आणि ती कला तुम्हाला बरोबर हात धरून घेऊन जाते. सृजनशीलता असते ती खरं तर. ते निर्मिती आहे ती आणि ते निर्मितीसाठी तुम्ही असं वरवर जर काही केलं, तर ते वरवरचंच होईल सगळं असं. आणि वरवरचं करणारी मी म्हणतो ना आमच्या ह्याच्यात पण इकडं चित्रात बघितलं ना काय आणि साहित्यात बघितलं काय सारखं वाटतं मला कधी-कधी. तर चित्रामध्ये जर बघितलं ना, तर चित्रामध्ये पण हेच असतं की जे आहे ते काढून आपण मोकळं व्हायचं. जे काय चालतंय आता म्हणजे अरे मार्केटला हे चालतंय का? मग ते आपण काढायचं. म्हणजे असं जर असेल, तर तुम्हाला चांगली निर्मिती कशी येईल मग? म्हणजे चित्रामध्ये जर तुम्हाला तुमचं आता मला माहिती आहे की माझं चित्र विकलं जाणार नाही. पण मी हेच काढेल. असं तुमच्या निर्मितीच्या बद्दल तुम्ही ठाम असले पाहिजेत. आणि ती निर्मिती चित्रकलेची असू द्या किंवा लिखाणाची असू द्या. थोडक्यात स्वतःवर विश्वास असला पाहिजे. हो, स्वतःवर विश्वासच असला पाहिजे कलावंताचा, की नाही मी हेच करेल. माझं काही का असेना, पण मी हे माझं असं भोगलेलं आहे, तर मी हे लिहील. मी प्रामाणिकपणे राहील त्याच्यात लिहिण्यामध्ये. मी खोटं लिहिणार नाही किंवा मी चित्र पण असं खोटं काढणार नाही कधीच, की मला ते सलतंय म्हणून मी काढेल. मग ते विकलं नाही गेलं तरी चालेल. ते ठीक आहे, ते माझ्यासाठी काढतो ना मी. म्हणजे मला त्याच्यातून व्यक्त व्हायचंय. मग हे असं मला दिसतं म्हणून मला ते व्यक्त होण्याची भाषा आहे ती चित्रातली. मी त्याच्यात व्यक्त होतो आणि तसं नवीन यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मी खूप मोठा याच्याने वैचारिक याच्याने सांगतोय किंवा खूप विचारी माणूस आहे असं नाही. पण एक साधारण चांगली गोष्ट कळून घ्यायला पाहिजे. नवीन काम करणाऱ्या लोकांनी म्हणजे मुलांनी म्हणा किंवा नवीन लिहिणाऱ्यांनी, चित्र काढणाऱ्यांनी चांगली गोष्ट आपल्यापर्यंत यायला पाहिजे, येऊ द्यायला पाहिजे, स्वतःहून येऊ द्यायला पाहिजे किंवा आपण तिथपर्यंत जायला पाहिजे चांगल्या गोष्टींच्या जवळ. तेव्हा आपल्यामध्ये चांगली गोष्ट येईल. म्हणजे पुस्तक जर चांगलं आपल्याकडे हातात आलं नाही, तर मग रद्दी आली तर तुम्ही आयुष्यभर रद्दीच वाचणार. मग चांगलं वाचण्यासाठी चांगल्या लोकांपर्यंत तुम्हाला जावं लागेल. निश्चित जर दर्जेदार साहित्य निर्माण करायचं असेल तर आधी दर्जेदार वाचन झालं पाहिजे. आणि मी माझ्या पुस्तकामध्ये जे जातीय व्यवस्थेचे चटके भोगले तेच मी मांडले आणि म्हणूनच कुठेतरी माझ्या या पुस्तकाला आज न्याय मिळाला, अशी जी भावना आहे ती राजू बोईसकर यांनी व्यक्त केलेली आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव.